मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा महामार्ग मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जातो। याचं कारण आहे इथे सतत होणारे अपघात। या महामार्गावर अजून एक अपघात घडलाय। दिनांक 21 नोव्हेंबर रोजी रात्री एका कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने त्याच्या समोर असणाऱ्या अरुण ट्रॅव्हल्स या बसला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी तीव्र होती की यामुळे बस खड्ड्यात पडून बसचा भीषण अपघात झाला। या अपघातात टेम्पोमधील 3 जण गंभीर जखमी असून बसमधील 6 प्रवासी जखमी झाले। मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून MH14HU 1069 या क्रमांकाचा टेम्पो हा कोंबड्या घेऊन पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना बोरघाटात ढेकू गावाजवळ पोहोचताच त्याच्या टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने त्याने बस क्रमांक MH03CV 5853 अरुण ट्रॅव्हल्सला पाठीमागून जोरदार धडक दिली। या धडकेने बस लोखंडी बॅरियर तोडून पलटी झाली। यावेळी टेम्पोमधील शाहीर मोहम्मद, इरफान अयूब खान, कैब शेख मोहम्मद इनामदार ही 3 जण गंभीर जखमी झाले। तर बसमधील चालक M रविचंद्रन, प्रवासी भाऊसाहेब जगन्नाथ कदम, इंद्रजित काशीद, स्मिता माने, आकाताई मधुकर काशीद, सुभाष काशीद यांना किरकोळ दुखापत झाली। या अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या 3 रुग्णांना तात्काळ MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून बसमधील जखमींना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, देवदूत यंत्रणा, मृत्युंजय टीम, अपघातग्रस्त टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि बसमधील अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं। वादळवारा लाईव्हसाठी दत्तात्रय शेडगे, खालापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।